मित्रांनो, आपण चाललो आहोत कच्छला. आणि कच्छ हे मला एका अर्थाने विशेष वाटतं, कारण की कच्ची दाबेली आपल्या महाराष्ट्रात खूप फेमस आहे. दुपारचा 1 वाजला असून आपण कच्छमधील भुज येथे पोहोचलेलो आहोत. आणि भुजमधील पहिले डेस्टिनेशन म्हणजेच टॉवर क्लॉक. दिस इज इन द सेंटर ऑफ भुज. आणि याला अतिशय मोठा ऐतिहासिक असा वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. प्राग मलजी टू यांनी 1900च्या काळात हा प्राग महल बांधला. हेनरी सेंट याचे आर्किटेक्ट होते. प्राग महल आणि टॉवर क्लॉक पाहिल्यानंतर आता पहिल्यांदा पेटपूजा आणि मग पुढचे काही एक्साइटिंग डेस्टिनेशन्स. नाद करा पण काकेदी हट्टीचा कुठं. भुजमध्ये आला असाल तर काकेदी हट्टी या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. जबरदस्त क्वालिटी आणि डिलिशियस फूड आहे. खरंच खूप मजा आली. गुगल रेटिंग आहे 4.4. मित्रांनो, भुजमधून आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आणि ते डेस्टिनेशन म्हणजेच धोर्डो. आता धोर्डोमध्ये आपण काय पाहणार आहोत, लेट्स सी. खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे आणि मी खूप एक्साइटेड होतो या पॉईंटसाठी, कारण की पहिल्यांदाच अशी काहीतरी गोष्ट मी पाहणार आहे. त्यामुळे येस, लेट्स सी काय होते पाहूयात. मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. रण उत्सव म्हणजेच आता आपण पाहणार आहोत व्हाईट रण. एक जबरदस्त अनुभव असेल नक्कीच. चला तर लवकरच तुम्हाला दाखवतो त्याच्या झलकी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लांबच लांब पसरलेला हा वाळवंट. पण आपल्याला फक्त हा वाळवंट नाही तर काहीतरी विशेष पाहायचं होतं. तर आता तेच आपण पाहणार आहोत. लेट्स गो. पाहू शकता मित्रांनो, फायनली आपण त्या पॉइंटला आलेलो आहोत. तो पॉइंट म्हणजे व्हाईट रण. अथांग पसरलेला मिठाचा हा वाळवंट. जबरदस्त फील या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. अपेक्षेपेक्षा खूप भारी चित्र या ठिकाणी आहे. आणि इथे थांबून तो क्षण अनुभवणं एक जबरदस्त फील या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि हा वाळवंट पांढरा असण्याचं कारण असं की या जमिनीखाली भरपूर खाऱ्या पाण्याचा साठा आहे. आणि जेव्हा सूर्यकिरणाने ते बाष्पीभवन होऊन ते पाणी वर येतं, तेव्हा हा संपूर्ण वाळवंट मिठाने एक त्याचा स्तर त्याच्यावरती चढला जातो आणि एक जबरदस्त चित्र या ठिकाणी तयार होतं मित्रांनो. खूप जास्त मजा आली. जबरदस्त. संपूर्ण ट्रिपमध्ये नुसतं चालून 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 या माणसाने मोबाईल स्टोरेजची अर्धी स्पेस खाल्ली. हे आपलं रडायला लागला, मला उंटाची राईड. म्हणलं आपल्या लहान पोरांना आपले चक्कर विक्कर खाऊ बिऊ दिला की ते आपले शांत बसतात आणि ट्रिप व्यवस्थित होती. म्हणून याला आपले म्हणलं चला चक्कर मारू. कसं वाटतंय बाळा? सावकाश सावकाश. अशा प्रकारे मनमुराद आनंद व्हाईट रणचा लुटून आता आपण निघालो आहोत आपल्या हॉटेलकडे. आणि चला आता उद्या परत नवीन डेस्टिनेशन्स आहेतच. स्टे ट्यून्ड. धोर्डो व्हाईट रण पाहिल्यानंतर आपले पदार्पण होत आहे ढोलावीरा येथे. अतिशय उत्तम असे हे रिसॉर्ट. उद्या सकाळचा पॉईंट अतिशय विशेष आहे आणि टोटल 2 ते 3 पॉईंट आपण उद्या कव्हर करणार आहोत. स्टे ट्यून्ड. हे बघ, अजून झोपलंय. काय ओ ड्रायव्हर साहेब, उठा की. कधीतरी टायमात उठा. कामाला जायचं असेल तुम्ही टायमात उठत नाही. किती वेळा सांगायचं तुम्हाला? असं केल्याने कसं व्हायचं आमचं? हा साहेब, एवढ्या मोठ्या ट्रिप मध्ये एखादा दिवस होणार असं. पण आमच्या टाइमचं पण इम्पॉर्टंट आहे ना. टायमात सगळं व्हायला पाहिजे ना. असं केल्याने कसं मग? हा अहो, रोज मी 400-500 किलोमीटर गाडी चालवतोय साहेब. अहो, एखादा दिवस असे असा होणार भरपूर तुम्ही लोकं नाही असतात जे जमून घेतलं तर चालवतात.
आम्ही काय करायचं, एखादा दिवस होतो इकडे तिकडे. एखाद्या दिवस नाही, प्रत्येक दिवशी होते तुमचं असं. का करते असं तुम्ही? बरं ठीक आहे, इथनं पुढे मी झोपत नाही. मी फक्त गाडी चालवतो. झोपा. नाही, माझी चूक झाली. मी झोपा. गाडी थोडा टायमात उठा. नाही गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे? मित्रांनो, काल आपण पाहिला रन ऑफ कच्छचा सनसेट, पण आता या नवीन डेस्टिनेशनवर आपण वाट पाहतोय सूर्योदयाची. मित्रांनो, आता आपण आहोत रोड थ्रू हेव्हनला. पाहू शकता हा लांबच लांब गेलेला रस्ता, ज्याचा एंड दिसत नाही. दोन्ही बाजूनी पसरलेला अथांग समुद्र आणि समोर आकाशात विलीन झालेला हा रस्ता. जबरदस्त रोड थ्रू हेवन. रोड थ्रू हेव्हनला एखादी अप्सरा मिळेल की काय या आशेने पळत सुटलेले हे 3 मित्र. मूर्ख. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रोड थ्रू हेव्हन? आम्ही तर खूप एन्जॉय केला. आणि तुम्ही व्हाईट रन म्हणू नका किंवा ढोलावीरा म्हणू नका, इथे मिठाचं एवढं प्रोडक्शन आहे मित्रांनो की संपूर्ण भारताचं 75 ते 80% जी गरज आहे मिठाची, ते फक्त आणि फक्त गुजरात कंप्लीट करते. ही जबरदस्त गोष्ट आहे. तर खूप एन्जॉय केला आम्ही हा स्पॉट, आणि होप तुम्ही सुद्धा केला असेल. भेटूयात नेक्स्ट डेस्टिनेशनला. न्यूझीलंडवरून थेट या ठिकाणी आलेले पाहुणे फ्लेमिंगोस. ते पाहू शकता लांब तुम्ही तिकडे, सगळे ते फ्लेमिंगोस आहेत. या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, आणि ते म्हणजे हडप्पा संस्कृती. 4500 वर्षापूर्वींची ही सिटी. आता आपण याची देही याची डोळा पाहणार आहोत. चला तर मग. 4500 वर्षापूर्वी तयार केलेली ही पाण्याची सोय बघा मित्रांनो. त्या ठिकाणी जिने पाहू शकता. जबरदस्त. आणि ही जी सिटी आहे ही वन ऑफ द लार्जेस्ट सिटी आहे हडप्पन, आणि ही खास इथल्या वॉटर मॅनेजमेंटसाठीच ओळखली जाते. तर पाहू शकता ही त्यावेळेस पाणी साठवायची केलेली सोय. हा पहा, या ठिकाणी अजून एक जलाशय. या ठिकाणी 5 जलाशय मुख्यत्वे करून दिसतात. तर मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेली ही ढोलावीराची हडप्पा संस्कृती, ही वन ऑफ द मोठी हडप्पन सिटी पाहून खूपच मन भारावून गेलं. खूप जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. 4500 वर्षांपूर्वी इथे लोक राहत होती. खरंच मानवाचा इतिहास किती जुना आहे हे खरंच कोणालाही सांगणं खूप कठीण आहे, कारण की तो 4500 वर्षांपूर्वीचा असू शकतो किंवा 4.5 लाख, आपल्याला नाही सांगता येणार. कारण की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. चला तर मग पाहूयात नेक्स्ट डेस्टिनेशन. तर आपण पोचलेलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, आणि ते म्हणजे आहे वूड फॉसिल पार्क. ही पहा ती जीवाश्म 1.5 ते 2 लाख वर्षापूर्वींची. फॉसिल पार्कमधून हा निसर्गाचा नयनरम्य नजारा पाहून आता आपले कच्छचे सगळे डेस्टिनेशन्स या ठिकाणी संपत आहेत, आणि आता आपण निघणार आहोत मित्रांनो अहमदाबादच्या दिशेने. जय जयकारा जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा. तर चला पाहूयात आपलं पुढचं डेस्टिनेशन, आणि ते दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो, ते आहे मोढेराचं सूर्य मंदिर. 11व्या शतकात भीमदेव पहिला यांनी हे सूर्य मंदिर बांधले आहे मित्रांनो. आणि हा जो तुम्ही कुंड पाहत आहात याला रामकुंड असे नाव आहे. अतिशय
खतरनाक कलाकुसर याच्या भिंतींवरती आहे. विविध देवी देवता या ठिकाणी कोरलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर. तर मित्रांनो, ही अशी काही जी स्थळं असतात मोढेराच्या सूर्य टेम्पल सारखी, जी आपल्याला खरंच फिरण्यासाठी प्रेरणा देतात. अतिशय सुंदर असे स्ट्रक्चर. खरंच ते राजा भीमदेव प्रथम जे होते त्यांना मानलं पाहिजे. काय तो रामकुंड आणि काय त्या मूर्त्या कोरल्या आहेत मंदिरावरती, खूप जबरदस्त, खूप मजा आली. आता चला पुढचं डेस्टिनेशन अहमदाबाद ते 100 किलोमीटर पुढे आहे. लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण गुजरातच्या राजधानीत म्हणजेच अहमदाबादला पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत माणिक चौक या ठिकाणी, जी खाण्यापिण्यासाठी खाऊ गल्ली किंवा चौपाटी म्हणून खूप अतिशय जास्त फेमस आहे अहमदाबादमध्ये. तर शेवटची 3 दिवस जवळपास आपण स्ट्रीट फूडवर भरपूर भर दिलेला आहे. माणिक चौक तर फक्त ट्रेलर आहे, पण उद्या आणि परवाची संध्याकाळ याचा पप्पा असेल स्ट्रीट फूडचा. तर चला एन्जॉय करूयात इकडचा आज फूड. उद्या एक डेस्टिनेशन करून आपण पुढची जर्नी चालू करणार आहोत. चला मित्रांनो, काल माणिक चौकात मनमुराद खाल्ल्यानंतर आज आपण अहमदाबादच्या आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. हे आपलं पहिलं आणि शेवटचं डेस्टिनेशन आहे अहमदाबादचं, कारण अहमदाबाद हा आपला जस्ट थांबा होता. आणि याच्या पुढचं एक जे डेस्टिनेशन आहे म्हणजे आजचं झाल्यानंतर ते आहे महा डेस्टिनेशन. ते मी सांगेलच तुम्हाला पुढे, ठीक आहे. पण आज आपण एका विशेष आणि खास एक स्पॉटला आलो आहोत, तो मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रांनो, आपण फायनली तिथे पोहोचलो आहोत. ही आहे अदालत स्टेपवेल. याला रुदाबाईची विहीर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. 1498 साली ही विहीर या ठिकाणी बांधण्यात आली आहे. सोलंकी शैलीतील बांधकाम या विहिरीत आपण पाहू शकतो. संस्कृत स्क्रिप्ट देवनागरीमध्ये या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला कोरलेली दिसते. सुंदर, अतिशय सुंदर, अद्भुत अशी ही अदालत स्टेपवेल, रुदाबाईची विहीर. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सुंदर अशी रुदाबाईंची विहीर आपण पाहिली आणि आता आपण रुदाबाईंना या ठिकाणी अलविदा करणार आहोत. आणि आपल्या ट्रिपची न चुकलेली गोष्ट म्हणजेच प्रवास पुन्हा एकदा सुरू होत आहे. आता आज महा डेस्टिनेशन. खायला पण लिमिट असतं. हे जर यांना कोणी शिकवलं असतं तर बरं झालं असतं. हे बघा, हे काय अख्खा टेबल भरवलंय. अरे खा रे, पण पचल असं, जरा रुचल असं खा. जो शूटिंग करतोय तो किती खातोय ते बघा. अहमदाबाद वरून जाताना दिसलेले हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम. मित्रांनो, शहराच्या शहर आणि राज्याच्या राज्य पालथी घालून आपण गुजरातमधून पोचलो आहोत मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशच्या इंदोर या शहरात आपण पोचलो आहोत. खरंच सांगतो, प्रत्येक शहराची एक वाईब खरंच वेगळीच असते. मस्त अशी गुलाबी थंडी या ठिकाणी पडली आहे. प्रत्येक ठिकाणची काही लोक म्हणा, त्यांचं वागण्याची त्यांची स्टाईल म्हणा, बोलण्याची स्टाईल म्हणा, या बऱ्याच काही गोष्टी आपल्याला फिरताना लक्षात येत असतात. आणि मी जे म्हणत होतो आपण की एका महा डेस्टिनेशनला जाणार आहोत, त्याच्या आधीचं एक छोटंसं डेस्टिनेशन, पण ते इतकं महत्त्वाचं आहे. तर चला डायरेक्ट तुम्हाला तिथे घेऊन जातो. मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि ते ठिकाण म्हणजे आहे इंदोरमधील सराफा बाजार, म्हणजेच खवय्यांची पंढरी. इथं काय मिळत नाही खायला, सगळी लोक येडी होतात. इतके जबरदस्त पदार्थ या ठिकाणी मिळतात. चला तर आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करणार आहोत. पण सगळ्यात पहिले जे सगळ्यात फेमस आहे ते म्हणजे मधुरम सँडविच. ते आपण खायला या ठिकाणी आलेलो आहोत. 2 भाऊ हा बिझनेस एकत्र करतात आणि तुम्हाला सांगतो 10 कोटीचा बिझनेस दर महिन्याला ते करतात. एवढा त्यांचा रीच या बिझनेसमुळे आहे. तर आपण विचार करू शकतो काय लेवलची टेस्ट
ते या ठिकाणी देत असतील तर आता तेच ट्राय करायला आपण फायनली या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला टेस्ट करूयात मधुरम सँडविच. पहिला बाईट आपण या ठिकाणी घेत आहोत मधुरम सँडविचचा. लेट्स सी. लोक ज्या रील्स काढतात, व्हिडिओ काढतात, त्या उगाच नाही काढत. हे खाल्ल्यावर थोडी क्वालिटी जबरदस्त, मजा आली. सराफा बाजार, दिवसा सोन्याची दुकानं आणि रात्री खवय्यांचे स्टॉल. ओहो, वॉट अ कॉम्बिनेशन. गणपतीत कशी गर्दी असती तशी इथं खवय्यांची गर्दी पहा. चौफेर अजून तरी मार्केट थोडंसं बंद व्हायला आलेलं आहे सोनारांचं, पण बघा ही गर्दी खवय्यांची. खतरनाक खादाड लोक दिसत आहे ती इंदोरची. पहा खवय्यांची गर्दी. इकडचा सगळ्यात जबरदस्त हिट मधुरम सँडविच आणि त्यानंतर जोशी दहीवडा हाऊस. जबरदस्त. या ठिकाणी भरपूर खवय्यांची गर्दी आपण पाहू शकतो. फक्त ते दहीवडा उडवतात, तो कुठपर्यंत उडतोय ते मला चेक करायचंय. लेट्स सी. जोशी काका, हो जोशी काका, उडवा ना. पाहू शकता या ठिकाणी दहीवडा देण्याची स्टाईल या जोशी काकांची खूप फेमस झालेली आहे सगळीकडं. नुसत्या रील्सवर रील्स मानतात. हे बघा उडवलाय झाडा दहीवडा. बघा कसा आगा गा गा गा, काय खरं नाही. खतरनाक, जबरदस्त. आ हा हा हा, काय उडतोय हा वडा. हा हा हा, जबरदस्त. जोशी काका कडक. मित्रांनो या ठिकाणी आपण जोशी काकांचा दहीवडा खायला आलेला आहे. खूप ऐकलेलं आहे या दहीवड्याबद्दल. इकडचं दही खूप स्वीट आहे आणि खूपच त्याच्यात काहीतरी यांचा मसाला एकदम जबरदस्त आहे असं मी ऐकलेलं आहे. तर त्याला मी आता टेस्ट करतो. जोशी काकांचा विजय असतो. नाही खरंच कडक आहे. इतका सॉफ्ट आहे हा वडा आणि दही पण इतकं परफेक्ट गोड आहे. मजा आली भाई खाऊन, एक नंबर. फक्त जसा हा त्यांनी आधी वडा उडवलाय तो खाल्ल्यानंतर उडू नये एवढीच माझी अपेक्षा. बघू आता. आणि ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं. खाल्ल्यानंतर हा वडा 15 मिनिटं उडतच राहिला. नेमा, कुल्फी, फालुदा आणि गजक हे विकून सुद्धा माणूस सोन्याच्या राशीत लोळू शकतो, हे या माणसाने या ठिकाणी दाखवून दिलेले. कुल्फी विथ रबडी. आज थांबायचं नाही, सुट्टी नाही. कोपरा पॅटीस. कोपरा म्हणजे आतमध्ये खोबऱ्याचा गोळा आहे अक्षरशः आणि तो तळलेला आहे. अरे पण काय टेस्ट आहे यार. म्हणजे अशी पण रेसिपी असू शकते, पहिल्यांदाच खातोय आणि क्वालिटी या आणि खा, विषय संपला. रबडी, गुलाबजाम या खायला. ओ भैया तोडो ना बाबू भैया. कोकोनट क्रश फ्रेश आणि क्वालिटी. मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिली दुमदुमलेली ही खवय्यांची पंढरी. काय जबरदस्त गोष्टी होत्या, काय टेस्ट होती, काय आज नाही ट्राय केला. सगळ्या गोष्टी खाल्ल्या, मनमुराद खाल्ल्या. खरंच तुम्हाला सांगतो आज खऱ्या अर्थाने माझ्या जिभेचं स्टार्ट टू एंड माझे सगळे टेस्ट बर्ड्स आज ओपन झाले आणि या खवय्यांच्या पंढरीत आज माझ्या जिभेला मोक्ष लाभला. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. सराफा बाजार मित्रांनो अवश्य 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 व्हिजिट करा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पुढचं डेस्टिनेशन महा डेस्टिनेशन. कसं होतं सराफा बाजार? कडक, एकदम कडक. मित्रांनो जे मगाचपासून मी तुम्हाला सांगतोय एका महा डेस्टिनेशनला आपण जाणार आहोत. फायनली आपण त्या डेस्टिनेशनला आलो आहोत
मित्रांनो, ते डेस्टिनेशन दुसरं तिसरं कुठलंच नसून ते होतं खुद्द महाकाल. आता आपण आहोत उज्जैनमध्ये. सकाळचे तुम्हाला सांगतो 7 वाजलेले आहेत. आम्ही रात्री 1 वाजता इथे पोहोचलो होतो. 2 वाजता आम्ही भस्मारतीच्या लाईनीत लागलो. त्याच्यानंतर 5 ते 6 ही भस्मारती झाली आहे मित्रांनो. याची देही याची डोळा हा आपण सोहळा पाहू शकलो भस्मारतीचा. खरंच म्हणजे म्हणजे त्याला शब्दच नाही, निशब्द झालेलो आहे. 2 असे पीक होते या आरतीचे. एक म्हणजे जिथं भस्म शिंपडतात पिंडीवरती, आणि दुसरं म्हणजे शेवटी लाईट घालून जे दिव्याच्या आरतीमध्ये महाकालची आरती होते, त्याला म्हणजे तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. इतका जबरदस्त हा एक्सपिरियन्स होता मित्रांनो. म्हणजे आपली ट्रिप ही कधी खाली उतरलीच नाही. त्याचा पीक हा वाढत वाढत वाढतच गेला. आणि उज्जैनच्या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या ट्रिप मधले द्वितीय ज्योतिर्लिंग होतं. आणि तुम्हाला सांगतो हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. आणि दक्षिणमुखी ज्योतिर्लिंगात जास्तीत जास्त फलप्राप्ती होते अशी आख्यायिका आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो महाकाल आणि भस्म आरतीचा एक्सपिरियन्स प्रत्येकाने घ्यावा असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. जय महाकाल. पार्वती पतये हर हर महादेव. योगायोग पहा मित्रांनो. आपण पोरबंदरला विजिट केलं सुदामा मंदिरात, द्वारकेला आपण दर्शन घेतलं श्रीकृष्णाचं, आणि आता आपण त्यांच्या दोघांच्या गुरूंच्या आश्रमात म्हणजेच सांदीपनींच्या आश्रमात या ठिकाणी आलो आहोत. काय हा त्रिसंगम म्हणावा लागेल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपलं रनिंग हे 3292 किलोमीटरचं झालेलं आहे. आणि पुण्याचा जर्नी हा अजूनही 555 किलोमीटरचा आहे. म्हणजेच मित्रांनो 3850 किलोमीटरचं ड्रायव्हिंग आपण या ट्रिप मध्ये केलेलं आहे, जे माझ्या राजस्थानच्या ट्रिपच्या जस्ट एक 50 किलोमीटर कमी आहे. पण तुम्हाला सांगतो ही जर्नी जास्त अवघड होती, कारण की याच्यात 10,000 पायऱ्यांचा गिरनारचं दर्शन सुद्धा याच्यात ऍड झालेले. या ट्रिप मध्ये 2 रात्री आम्ही झोपलेलो नाहीयेत. एवढं सगळं करून हा जर्नी 3850चा कम्प्लीट करणं एक चॅलेंजिंग टास्क होतं मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस माझ्या बायकोने आणि यावेळेस माझ्या मित्रांनी मला सेम क्वेश्चन विचारला की तू एवढं कसं काय ड्राईव्ह करू शकतोस. तर त्याला उत्तर एकच मित्रांनो, NFS. लहानपणी तासन तास NFS खेळल्यानंतर रस्त्यावरची नजर ही लहानपणीच मेली, आणि त्याच्यामुळे तो एक अनुभव गाठीशी असताना मी एवढं सहज ड्राईव्ह करू शकलो मित्रांनो. तर चला पाहूयात मित्रांनो. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे. थांबा थांबा थांबा, मला माहिती आहे तुम्हाला हे वाक्य ऐकायची सवय लागली आहे, पण आता पुढचं डेस्टिनेशन नसून मित्रांनो ही आहे आपल्या ट्रिपची फायनल कमेंट. तर अशी ही वैविध्यपूर्ण आपली ट्रिप मित्रांनो काय होती, म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या ट्रिपमधील जे 10 दिवस होते त्यातल्या 2 रात्री तर आम्ही झोपलो सुद्धा नाही. म्हणजे आमच्या मित्रांनी काही एक्स्ट्रा स्पॉट त्याच्यामध्ये ऍड केले होते, त्याच्यामुळे एका ड्रायव्हरवर काय बितू शकते हे त्यांना माहिती नाहीये. इवन मी तुम्हाला सांगतो जे आमचे सहप्रवासी होते जयप्रकाश राणा आणि संदीप वाघ यांची सुद्धा दाद दिली पाहिजे, कारण की एवढा मोठा प्रवास, दगदगीचा प्रवास 10 दिवस कंटिन्यू करणं मित्रांनो जोक नाहीये. आणि विथ ड्रायव्हिंग ते तर इमॅजिनच करू नका. पण तुम्हाला सांगतो आपल्या लाईफचा एक्सपिरियन्स इतका एनरिच्ड होतो अशा ट्रिप करून की त्याला काही म्हणजे तोड नाही मित्रांनो. फिरण्यामध्ये जगणे हे नक्कीच मला या ठिकाणी कळलेलं आहे. जबरदस्त असा एक्सपिरियन्स. जय गिरनारी, जय सोमनाथ, जय द्वारकाधीश, जय महाकाल. भेटूयात पुन्हा मित्रांनो पुढच्या ट्रिपमध्ये. धन्यवाद.